सगळं लाल रक्त काळच पाडतो मी बघ. अरे मस्करी करत होतो. फसले बाईला. मस्करी करत होतो. काय म्हणजे ना तुम्ही कधी एकदा येता इथे असं मला झालं होतं. तो सहज बोलून तर आला नसतात तुम्ही म्हणून मी तुम्हाला धमकी दिली पण तुम्ही लगेच आलात हो की नाही. भंकस केली तुमची. आता मी सुद्धा थोडी भंकस धावई बापू आहे ना. तुम्ही धावई बापू आहे. सासरा मी तुमचा आयुष्यमान भाऊ आशीर्वाद आहे माझा तुमचा. तुमच्या सासऱ्याचं मान किती ठेवतात माहितीये ना मला. बघितलंय मी. नाही कळलं नाही. काय झालंय नुपूर सुपारी फोडायला तयार झालेली आहे. याला नुपूर तयार झाली. अरे बाबा डोकी फुटायच्या ऐवजी सुपारी फुटलेली बरी ना. नुपूर तयार झाली. बघा तसं नाही. अरे चुपला तू मध्ये विघ्न आणू नको. सत्ता सुपारी फोडायची आहे ना. नाही मग आता प्रश्नच मिटला. प्रश्न सुटला खऱ्या अर्थाने. बघा तुम्ही तयारीला लागा. सगळी रंगरंगोटी करून घ्या. वाटल्यास ह्याला ह्या मदतीला तुम्ही चिंटू. इथून पुढे नो फोडाफोडी. इथून पुढे ही आपली सासूरवाडी. मी म्हणालो होतो ना लग्नाचा योग आहे तुमच्या. आहे ना योग आलाय ना. चांगला योग आलाय ना. तुम्ही तयारीला लागा. अहो कुठे आहे. मी तिला एकदा सुद्धा बघितलेलं नाही. मला तिला बघायचंय. शोधायचे आता काय शोधलं. नाही काय खूप काम आहे. उद्या मला बघायला मिळेल ना. चला उद्या येतो. चला काय पाणी काय चिंटू मारतो रे. नक्तू चहा. अगं मी आता खाली येणारच होते चहा घ्यायला. अगं ठीक आहे ग. एक दिवस मी करून आणला तर काय फरक पडतोय. अय्या मी बाकी कोणाचा चहा नाही बनवला. अगं सगळ्यांना हवा तसा चहा करून दिलाय मी. तू नको काळजी करूस. तू पटकन तयार हो. ते होळकर येतील ना आता. मी एक काम करू का. तुला कुठली साडी नेसायची मी काढून देते. अगं नाही मम्मी मी माझ्या आवडीची पिंक साडी काढून ठेवली ऑलरेडी. आणि त्यावर ना मी मोत्यांचा सेट घालणार आहे. कशी दिसेन ग मी. खूप छान दिसशील. पण काय नक्तू तू पूर्ण विचार केलायस ना. असं काय म्हणतेस मम्मी. अगं आता माझं लग्न ठरतंय तर तुम्ही आनंदी असायला पाहिजे ना. तुम्ही टेन्शन काय घेताय. नाही तसं नाही पण जाऊ दे. तू तयार हो. बरं माझी काही मदत हवी आहे का खाली. नाही मी केलंय सगळं. आणि तसंही तुझे पप्पा काका आणि यश आहेत ना मदतीला. तू पटापट तयार हो. पण दादा तुला नक्की आठवतंय ना तू याच्यातच चेक ठेवला होता ना. हो रे बाबा. मामा चेक नीट ठेवला असताना तर ही वेळ आली नसती. तू जास्त बोलू नकोस आता. नुपूरशी लग्न केलं असतंच तर आमच्यावर आज ही वेळ नसती आली चेक शोधायची. विजू काय वेणी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो काय झालं. काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.